नमस्कार आणि सुस्वागतम. केवळ श्रीकृपा या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. कार्यक्रमाचा प्रारंभ हा अग्निहोत्र्याने करत आहोत. हे अग्निहोत्र सुरू असताना त्या अग्निहोत्राविषयी माहिती देण्यासाठी मी स्वर्णलता भिशीकर यांना आपल्या समोर आमंत्रित करतो. अग्नयैदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये. हरि ओम. आधीच हरि ओम. आधीच पवित्र असलेलं हे वायुमंडल अधिक पवित्र करण्याकरता आता आपण अग्निहोत्र केलेलं आहे. सत्यधर्म प्रणेते परमपूजनीय परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांनी प्रचलित केलेल्या अग्निहोत्राचा विधी सूर्यास्त समयी आपण केलेला आहे. आहार विहार आणि उच्चार यामुळे जे प्रदूषण वायुमंडलात निर्माण होतं ते दूर करण्यासाठी आता तांब्याच्या पिरॅमिडच्या आकारामध्ये असलेल्या पात्रामध्ये अग्नी प्रज्वलित केलेला होता. गोमय अग्नी होता. त्याच्यात आपण अखंड अक्षतांच्या आहुती दिलेल्या आहेत. अग्नी सूर्य प्रजापती यांना स्वाहाकार केलेले आहेत. परमसद्गुरू अक्कलकोटचे शिवपुरीचे श्री गजानन महाराज यांनी जीवन शुद्धीची जी व्रत घालून दिली त्याच्यात यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय अशी 5 व्रत ही सांगितलेली आहेत. त्यापैकी यज्ञ हे जे व्रत आहे ते आता आपण केलेलं आहे आणि यांनी आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. यानंतर आपण व्याहृती करणार आहोत. त्यासाठी सर्व उपस्थितांनी हा मंत्र म्हणायचा आहे. मी विनंती करतो. परम सद्गुरूंनी असा संदेश दिलाय की हा मंत्र उपस्थितांनी सुद्धा म्हणावा. तो सर्व कल्याणकारी आहे. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा या सभागृहामध्ये स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात झाली ती अग्निहोत्र्याने झालेली आहे. सर्व वातावरण पवित्र झालेलं आहे. त्यानंतर व्याहृती मंत्र म्हणून या पावित्र्यामध्ये आणखीन भर घालण्यात आलेली आहे. आजचा हा कार्यक्रम केवळ श्रीकृपा हा सुवर्णताई हिंगमिरे यांनी लिहिलेला ग्रंथ असं आपण म्हणूयात. परंतु आता आपण व्याहृती मंत्रात सुद्धा ऐकलं की प्रत्येक वेळी आपण इदम न मम
इदम न मम असं म्हटलेलं आहे. तसंच सुवर्णताई सुद्धा त्यांच्या ग्रंथाच्या सुरुवातीलाही म्हणतात आणि संपूर्ण ग्रंथभर असंच म्हणतात की जे काही या ग्रंथात आलेलं आहे ती सद्गुरूंची कृपा आहे आणि सद्गुरूंनी ज्याप्रमाणे आदेश दिलेला आहे, सद्गुरूंनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते सर्व या ग्रंथामध्ये ग्रथित झालेलं आहे. खरं तर अलीकडचे दिवस हे इदम न मम म्हणण्याचे नाही आहेत, सगळं माझंच म्हणण्याचे दिवस आहेत. फक्त घोटाळा झाला की मोठे मोठे लोक म्हणतात इदम न मम. बाकी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेव्हा काम करतात लोक तेव्हा संपूर्ण वैराग्यासह इदम न मम हा त्यांचा मूलमंत्र आहे आणि त्या मंत्रानुसारच हा ग्रंथसुद्धा ग्रथित झालेला आहे. हे वातावरण पवित्र झालंय त्याचं आणखीन एक वेगळं कारण म्हणजे या व्यासपीठावर बसलेली मंडळी आहेत ही सर्वजण पवित्र अशी मंडळी आहेत. पूज्य दादाश्री असतील, शंकरजी अभ्यंकर असतील, कमलताई ठकार असतील किंवा गेली 5-6 वर्ष या क्षेत्रामध्ये, ध्यानाच्या क्षेत्रामध्ये एक विशिष्ट उंची गाठलेल्या आणि आपले स्वतःचे अनुभव ग्रथित केलेल्या सुवर्णताई हिंगमिरे असतील. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरुवात होतोय. मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांना आमंत्रित करतो. ज्ञानप्रबोधिनी या संस्थेमध्ये विशेषतः भूकंपाच्या वेळी जे कार्य केलं जातं त्याच्या प्रमुख असलेल्या पुण्याच्या रामकृष्ण आश्रमामध्ये उपनिषद, ज्ञानेश्वरी, दासबोध या विषयावर प्रवचन करून प्रबोधन करणाऱ्या अशा स्वर्णलता भिशीकर यांना मी प्रास्ताविक करण्याची विनंती करतो.